आज संपूर्ण शहरात संपूर्ण दिवसभरात या शहरातील अनेक महापालिका, महामेट्रो, PMPML, रेल्वे या सगळ्या विषयांमधील एकूण पुणेकरांसाठीचे अनेक विषय, अनेक प्रकल्प, अनेक नवीन योजना या संदर्भातल्या एक आढाव्याच्या सातत्यानं सकाळपासूनच्या 4 बैठका संपन्न झाल्या। मी जरी आज केंद्र सरकारमध्ये एक मंत्री म्हणून काम करत असलो तरी या शहराचा खासदार म्हणून, या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून पुणेकरांच्या संदर्भातल्या या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या व्यवस्थेमधल्या कामाचा एकूण आढावा आणि पुढच्या काळात या व्यवस्थांमधनं पुणे शहराच्या अनेक विकास कामांना, योजनांना गती देणं आणि नागरिकांसाठीच्या चांगल्या सुविधा, पुणेकरांचं एकूणच जीवन सुखकर करण्यासाठी म्हणून आजच्या या बैठकांचं नियोजन होतं। सकाळी PMPMLची पहिली बैठक झाली आणि एकूणच पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं पुढील काळात काही उपाययोजना करायच्या, सद्यस्थिती नेमकी काय आहे याच्यावरती चर्चा झाली आणि म्हणून पुण्याची एकूण पुणे आणि पिंपरी चिंचवडची एकूण लोकसंख्या विचारात घेता या दोन्ही शहरांना मिळून जवळपास 36 ते 38 इतक्या बस लागतात। आज कार्यरत जवळपास 1928 बसेस रस्त्यावरती धावत आहेत आणि म्हणून जवळपास 1700 बसेसची एकूण आवश्यकता अजून पुढच्या काळामध्ये आहे। हे असताना एकूण जवळपास 777 नवीन बसेसची प्रक्रिया आता भाडेतत्वावरती असतील, स्वतःच्या मालकीच्या असतील, याची प्रक्रिया आता PMPML मध्ये सुरू आहे। या 777 पैकी जवळपास 177 इलेक्ट्रिक बसेस, ज्या मागच्या 350 बसेसचं काम PMPLचं जे सुरू होतं त्याच्यामध्ये 177 बस अजून येणं बाकी आहेत। 400 CNGच्या भाडेतत्वावरच्या ज्या बसेस आहेत त्या लवकरात लवकर आता येतील BOD मध्ये, त्या मान्यतेसाठी आता तो विषय आलेला आहे। 100 CNG बसेस स्वतःच्या मालकीच्या, त्याची टेंडर प्रक्रिया झाली आणि 12 जुलैला त्याचं टेंडरही ओपन होणार आहे। असं जर पाहिलं तर जवळपास 777 अजून काही बसेस, या आकडा इतक्या बसेस पुढच्या काळामध्ये पुण्यात नव्यानं रस्त्यावरती येतील। याशिवाय पुण्याच्या आपल्या PMPLच्या ताफ्यात एकूण जवळपास 226 डिझेलच्या बसेस आहेत आणि या डिझेलच्या बसेस आता पुढच्या काळात आपल्याला नकोत आणि म्हणून त्या CNG मध्ये कन्वर्ट करण्याच्या दृष्टीनं PMPMLनं एक बस प्रायोगिक तत्वावरती केली होती। 3 महिने ती रस्त्यावरती आता व्यवस्थित चालू आहे आणि त्यामुळे आज मी त्यांना असं म्हटलं की जर इतकं व्यवस्थित चालू आहे, एका बसला साधारणतः आपल्याला जर इलेक्ट्रिक म्हणून जर कन्वर्ट करायचं असेल तर 50 लाखाच्या आसपास खर्च येतो, पण 30 बस जर आपण CNG वरती कन्वर्ट केली तर ती 10 लाख रुपयामध्ये होते आणि म्हणून पुढच्या टप्प्याटप्प्याने ह्या 226 बसेस या टप्प्याटप्प्यानं आता CNG वरती कन्वर्ट करायच्या संदर्भात आज एक सकारात्मक चर्चा झाली। कारण हळूहळू आता CNGच्या बसेस ह्या आपल्याला संपवाव्या लागतील। शिवाय पुढच्या काळामध्ये जो काय आता 1000चा साधारणतः आकडा राहतो, ज्या बसेस आपल्याला कमी पडतील, त्यासाठी म्हणून मग त्यानंतर मेट्रोची जी काय बैठक झाली, महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना पण मी असं म्हणालो की केंद्र सरकार म्हणून जसं FEM2च्या अंतर्गत 150 बसेस आपल्याला मागच्या वेळी मिळाल्या, मी स्वतः त्यासाठी पुढच्या काळात नक्की प्रयत्न करेन की अजून आपल्याला या शहराला बसेस केंद्र सरकारच्या माध्यमातून कशा मिळतील। पुढच्या काळामध्ये मेट्रोचं जाळं पुण्यामध्ये आपण जर विस्तारणार असेल तो जो मूळ नवीन मार्ग जर विस्तारित आपल्याला एखादा सुचवायचा आहे तर त्याचा DPR करताना सुद्धा
लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी शेवटच्या माणसाला मेट्रो वापरण्यासाठी म्हणून तुमच्या DPRमध्ये सुद्धा तुम्ही काही बसेसचा समावेश करावा, जेणेकरून मेट्रो सुद्धा सक्षमपणे चालण्यासाठीचा तो सुद्धा एक भाग आहे. त्या तुमच्या असल्या तरी चालवायला PMPML चालवेल, PMPL सुद्धा. म्हणून आम्ही सुद्धा दोन्ही महापालिकेच्या माध्यमातून पुढच्या काळात अजून बसेसची आपल्याला उपलब्धता कशी होईल हाही विषय त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यात आम्ही ती चर्चा झाली की आपण साधारणतः मेट्रोनी सुद्धा पुढच्या काळामध्ये पुण्याच्या सगळ्या भागात आपण आता नव्यानं काही मार्ग जेव्हा निर्माण करू सुरू करण्याचा विषय, तेव्हा जो तुमचा DPR तयार होतो त्याच्यामध्ये असा विचार करून तुम्ही जरी स्वतःच्या DPRमध्ये छोट्या बसेस, इलेक्ट्रिक छोट्या बसेसचा जर त्याच्यामध्ये समावेश केला तर तो सुद्धा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये या शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अत्यंत प्रभावीपणे दोन्ही मिळून PMPML आणि मेट्रोचा वापर करण्यासाठी सुद्धा निश्चितपणे उपयुक्त होईल. तिथल्या कर्मचाऱ्यांचा एक विषय नक्की होता की जो 7वा वेतन आयोगाचा जो फरक आहे ते अजून PMPLच्या कर्मचाऱ्यांना मिळाला नाही, म्हणून त्या संदर्भात ते दोन्ही महापालिकेंनी याच्यावरती कारवाई करावी. मुख्य सभेचे ठरावही आपले झाले होते, त्यामुळे पुणे पालिका आयुक्त असतील किंवा पिंपरी चिंचवड पालिकेच्या आयुक्ताच्या दोघांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला की आपण याच्यामध्ये जर या फरकाची रक्कम आपण जर लवकर मंजूर केली तर त्याच्यामध्ये या कर्मचाऱ्यांना एक दिलासा नक्की मिळेल. शिवाय काही दिवसापूर्वी जी अटल बस सेवा आपण बंद केली तर त्याच्यामध्ये खरं तर देशातली कुठलीच महानगराची, मोठ्या शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही खऱ्या अर्थानं कधीच फायद्यात नसते. शेवटी ती चालवावी लागते, ती गरज असते, सर्वसामान्य माणसासाठी चालवावी लागते. त्यामुळे पुणे असेल, पिंपरी चिंचवड या महापालिका आपण संचलन तूट त्यासाठीच देतो आणि मग त्यात अधिक काय भर पडला चालेल, पण नागरिकांची सेवा कुठली बंद होता कामा नये. म्हणून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, ठीक आहे तुम्ही प्रॉफिटमध्ये नाही म्हणताय, हा काय प्रॉफिट लॉसचा व्यवसाय नाही. नागरिकांना आपण म्हणालो की 5 किलोमीटरचं अंतर, 5 मिनिटावरती बस, असं साधारणतः जे काही अटल बस सेवेचं एक शेड्यूल तुम्ही एक मॉडेल तयार केलं तर जिथे गरज आहे, मग कुठलाही भाग असू तो, अगदी शहराच्या उपनगरांमध्ये कुठेही, तर त्या ठिकाणी बस सेवा पुन्हा एकदा सुरू करावी अशा पद्धतीच्या एक सूचनासुद्धा आज त्या ठिकाणी यांना देण्यात आले. त्यामुळे पुढच्या काळामध्ये PMPMLच्या माध्यमातून आणि मेट्रोच्या माध्यमातून या शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून PMPLच्या ह्या बैठकीचा निश्चितपणे आज आम्ही जो काही आढावा घेतला त्याच्यातनं पुढच्या काही काळासाठी काम करायचं याच्यामध्ये निश्चित झालं. मेट्रोच्या संदर्भात सुद्धा महामेट्रोचे अधिकारी यांच्या समेत बैठक झाली. महामेट्रोचे प्रमुख, दोन्ही महापालिकांचे प्रमुख, विभागीय आयुक्त अशी बैठक आज महामेट्रोच्या कार्यालयामध्ये झाली. जे 2 मार्ग आत्ता सुरू आहे त्याच्यातला एक मार्ग आत्ता पूर्ण झाला, त्याचं एक स्टेशनचं काम जे राहिलं आहे येरवड्याचं ते काम आता पुढच्या काही दिवसात पूर्ण होऊन तेही चालू होतं आहे. आणि सगळ्यात दुसऱ्या मार्गाचा जो एक टप्पा राहिला आहे तो सिव्हिल कोर्ट ते स्वारगेटचा जो 3.6 किलोमीटर अंतर असलेला जो काही भुयारी मार्गाचा आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू करणार असं त्यांच्या वतीनं आज सांगण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये जी काय स्टेशन आहे ते एक स्टेशन बाकी राहील मंडईतलं, त्यात काही छोटे छोटे काही अडचणी आहेत, पण ते सुद्धा जसं येरवड्याचं आत्ता नंतर सुरू होतं तसं ते स्टेशन नंतर सुरू होईल, पण मार्ग सुरू होतो आहे तो ऑगस्टमध्ये सुरू करण्याचा आज त्यांनी त्या बैठकीमध्ये सांगितलं. त्यामुळे ऑगस्टमध्ये हा एक मार्ग, त्यामुळे तो 100% मार्ग तो सुद्धा पूर्ण होईल. याशिवाय जे काही एक्सटेन्शनचे मार्ग होते, निगडी ते PCMC होतं, स्वारगेट ते कात्रज होतं, आता याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये ही काही मान्यतेचे जे विषय होते PIB कडून कॅबिनेटची मान्यता मिळण्यासाठी म्हणून प्रस्ताव सादर झाले होते. आचारसंहितेच्या काळात साधारणतः ते थोडे मागे राहिले असतील, पण मी त्यांना असं म्हणालो की कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर हा विषय आणून आज स्वारगेट ते कात्रज आणि निगडी ते PCMC म्हणजे तो जवळपास 4.5 किलोमीटरचा निगडी ते PCMC आणि स्वारगेट ते कात्रज हा 5.4 किलोमीटरचा मार्ग, ते लवकरात लवकर त्याची मान्यता झाल्यानंतर त्याचे टेंडर निघेल आणि मग त्या कामाला खऱ्या अर्थानं वेग येईल. त्यामुळे कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर त्याला मान्यता देण्यासाठी म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी म्हटलो की जो काय पत्रव्यवहार असेल, जी काय प्रक्रिया असेल ती ताबडतोब वेगाने होण्यासाठी मी तो प्रयत्न नक्की करेल. पुढच्या ह्याच्यात अनेक मार्गांची भविष्यामध्ये त्यांनी जी काही
यंत्रणा आहे की भविष्यातले जे काही प्लॅन्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी खूप विस्तृतप्रमाणे मांडले. त्याच्यात पुण्याच्या जसं 2 आता भुसारी म्हणजे कोथरूड डेपो ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली हाही नवीन जो काही प्रस्तावित मार्ग आता मेट्रोनी केला विस्तारित, त्या संदर्भातही एकूण आढावा घेतला. त्याचंही काम आत्ता सुरू आहे. त्याचाही लवकरात लवकर प्रस्ताव तो PIBकडे सादर होईल आणि PIBकडे सादर झाल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया होईल. अशा पद्धतीनं एकूण मेट्रोच्या कामाच्या विषयात सुद्धा चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन झालं. सविस्तर खूप विषय आहेत, ते मी वाटल्यास आपल्याकडे ती नोट आहे ती सुद्धा देईल. आणि खरं तर PMPML आणि मेट्रो हा विषय काही नवीन नाही, पण ह्या दोन्हीच्या मग ते मोबाईल ॲप असेल किंवा कार्ड असेल याच्या माध्यमातून दोन्हीचा प्रवास हा एका कार्डवरती किंवा मोबाईल ॲपवरती तो इंटिग्रेट करून पुणेकरांना एकाच तिकिटावरती एकाच कार्डवरती किंवा मोबाईल ॲपमध्ये कुठेही दोन्हीकडे प्रवास पुढच्या काळामध्ये करण्यासाठी म्हणून खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा ते आत्ता टेस्टिंगमध्ये आहे, ते पण लवकरात लवकर होईल. फीडर बसेस हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे की मेट्रो आहे किंवा PMPML फीडर बसेसच्या माध्यमातून मी मागाशी म्हणत तसं लास्ट माईल कनेक्टिव्हिटीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून फीडर बसेस मग त्या मेट्रोच्या माध्यमातून यावं किंवा PMPML म्हणून असेल. पुढच्या काळात जर मेट्रोचा विस्तार होणार आहे, मेट्रोचे मार्ग वाढणार आहेत, तर त्या मेट्रोपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वसामान्य पुणेकराला पोहोचण्यासाठी जर पार्किंगची अवेलेबिलिटी आपल्याकडे आज कमी दिसते आहे, जिथे पार्किंग शक्य तिथे पार्किंग होईल, पण जिथे पार्किंगची शक्यता नाही आहे तिथे या बसेसचा जास्तीत जास्त आपल्याला उपयोग कसा करता येईल म्हणून त्या लाईनवरती सुद्धा आज PMPMLच्या बैठकीत सुद्धा चर्चा झाली, मेट्रोच्या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा झाली. मेट्रोच्या संदर्भातले अनेक काही विषय हे केंद्र सरकारशी निगडीत आहेत. त्याचे काही मान्यतेचे विषय आहेत, त्याचे काही प्रस्ताव तिथे प्रलंबित आहेत. ते सुद्धा माननीय श्रवण हर्डीकरांच्या आणि आमच्या आजच्या बैठकीत तेही झाले की त्याचाही पुढच्या काळातला एक पाठपुरावा आपण सगळे मिळून करूया. आणि म्हणून अशा पद्धतीने मेट्रोचा सुद्धा एक आढावा हा या सगळ्या याच्यामध्ये आज घेण्यात आला. या सगळ्या याच्यात अनेक मार्गाची नव्यानं जशी निर्मिती प्रस्तावित आहे तशीच मी आज त्यांना असे म्हणाल की चांदणी चौक ते वनाज हे जरा होते, पण चांदणी चौक ते हिंजवडी हा एक मार्ग नव्यानं आपण थोडासा विचार करायला हवा. कारण आपण पाहतो पुणे बेंगलोर हायवेला जी काय आज एकूण सगळी गर्दी आणि वाहतुकीचा खोळंबा हे सगळं पाहिलं तर नागरिकांचे निश्चितपणे त्या भागात जर जाणाऱ्या संध्याकाळच्या वेळेत तर खूप हाल होत आहेत. आणि म्हणून पुढच्या प्रस्तावित मार्गामध्ये हाही मार्ग तुम्ही त्याचा एक समावेश करावा अशी त्यांना विनंती आज मी केली आहे. हिंजवडी ते चांदणी चौक, जसं आता कोथरूड डेपो ते चांदणी चौक हा पुढचा प्रस्तावित मार्ग आहे, तसं तर चांदणी चौक ते हिंजवडी हा एक मार्ग पुढच्या काळामध्ये प्रस्तावित जर झाला तर त्याच्यामध्ये निश्चितपणे या रस्त्यावरची वाहतुकीचा प्रश्न हा सुटेल. खूप मार्ग आहेत ज्याच्यामध्ये ते काम करतायत, त्याची यादीसुद्धा आपल्याला देईल की त्याच्यामध्ये पुढच्या काळात आपल्याला सगळ्याला काम करता येईल. याच्यामध्ये मागाशी आपण म्हणलं जसं वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या साधारणतः 11 किलोमीटर आणि 1.5 किलोमीटरचा हा जो काही मार्ग आहे त्याचा DPR राज्य शासनाच्या मान्यतेसाठी आत्ता आहे. तो राज्य शासनाची मान्यता झाल्यानंतर तो PIBला येईल आणि PIBच्या मार्फत तो पुढच्या कॅबिनेटच्या मान्यतेला येईल. अशा पद्धतीने त्याचाही प्रवास आणि त्यामुळं राज्य सरकारची लवकर मान्यता आणि पुढच्या केंद्र सरकारच्या ज्या काही मान्यता आहेत त्या आपण त्वरित घेऊ यासाठी मी स्वतः प्रयत्न केले असं या ठिकाणी आज त्यांना आश्वस्त केलं आहे. दुसरं रेल्वेच्याही विषयात काही महत्त्वाचे विषय जे पुण्यासाठीचे म्हणून होते. खरं तर पुण्यामध्ये त्यांचं रिजनल ऑफिस आहे, पण पुण्याच्यासाठीचे म्हणून अनेक विषय होते. एक तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते खरं तर आपल्या 3rd आणि 4th लेनचं जे काही पुणे लोणावळ्याचा विषय जो आहे 3rd आणि 4th लाईन बिटवीन पुणे आणि लोणावळा या संदर्भातला एक विषय जो आहे तोही मागचे काही दिवस पेंडिंग आहे. तोही राज्य सरकारच्या इथे त्याची एक प्रक्रिया जी होती तिथे थांबली आहे. त्यामुळं पुढच्या काळात ती सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं या 2 लाईन खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या पुण्यासाठी म्हणून, आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा एक प्रयत्न पुढच्या काळामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या लाईनचा पुढच्या काळातला जो काही विषय आहे तो पूर्ण मध्ये तो आला होता, पण मागच्या या सरकारच्या काळात तो थांबला होता. तर आत्ता त्याला चालना मिळण्यासाठी म्हणून आपण निश्चितपणे काम करणार आहोत. पुणे ते अहमदनगर 125 किलोमीटरच्या याचं काम आत्ता सुरू आहे.
पुणे ते नाशिक 234 किलोमीटर रेल्वेच्या मार्गाचं काम, जो काही पुणे नाशिक जो सेमी हाय स्पीड प्रोजेक्ट आहे त्याचं काम सुरू आहे. त्याच्यानंतर या सगळ्या ह्याच्यामध्ये मी मागाशी म्हणलं 3rd आणि 4th लाईन पुणे लोणावळ्याचं काम जे आहे त्याचा एक विषय आहे. मेगा कोचिंग टर्मिनलचा एक विषय, उरळीला जागा ते जवळपास निश्चित करतायत की एक चांगल्या प्रकारचं एक मोठं टर्मिनल हे आपल्या या झोनमध्ये, या डिव्हिजनमध्ये जर उरळीची जागा काही ते आयडेंटिफाय ते आता करतायत. वंदे भारतच्या एका विषयासंदर्भात आम्ही म्हटलं की खरं तर ते कमी अंतराच्यासाठी या रेल्वे सेवा प्रस्तावित आहेत, पण पुणे ते दिल्ली यासाठी पुढच्या काळात वंदे भारतमध्ये आपल्याला समावेश करता येईल का या संदर्भातली एक थोडीशी माहिती घेतली, किंवा आपल्यालाही ते करायचं आहे आणि म्हणून थोडी त्याची चाचपणी केली. त्यानंतर याच्यामध्ये दौंड मनमाड असेल, लोणंद बारामती असेल, पुणे शहर पुणे जिल्हा म्हणून ज्या काही मार्गांचं काम चालू आहे त्याचाही आढावा घेतला. जसं दौंड मनमाड 247 किलोमीटरचं जे अंतर आहे ते 82 किलोमीटरचं अंतर आता बाकी पूर्ण झालं. लोणंद बारामती 64 किलोमीटरचं जे काम सुरू आहे त्याच्यातलं 24 किलोमीटर आत्ता बाकी आहे. पुणे मिरज हा एक मोठा रेल्वे मार्ग आहे 280 किलोमीटरचा, त्याच्यामध्ये सुद्धा 62 किलोमीटरचं काम आत्ता बाकी आहे आणि जवळपास मार्च 2025मध्ये हे काम पूर्ण होईल. याच्यामागे सांगण्याचं कारण एकच आहे की पुणे शहर आणि शहर वाढलं, माणसं वाढली, बाहेरून मोठ्या प्रमाणात लोक आलीत आणि पुण्यातूनही बाहेर जाणं आणि येणं याच्यासाठीचा एकूण आपण जर पाहिला तर प्रमाण खूप वाढलं आहे आणि त्यामुळे ह्या नवीन मार्गाची माहिती घेणं, ती लवकर पूर्ण करणं, पुणेकरांना प्रवाशांना अजून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणं, यासाठीचा आजच्या ह्या सगळ्या जो काही बैठका होतं त्याच्या मागचा उद्देश तोच होता. यानंतर एकूण महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा जी काही बैठक झाली त्याच्यामध्ये एकूण महत्त्वाचे जे काही प्रकल्प आहेत त्याचे खरं तर आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. महापालिकेत काम केलं असल्यामुळे आम्हालाही त्याची अनेक प्रकल्पांची माहिती होती आणि आज खऱ्या अर्थानं महापालिका म्हणून या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे, मग 24/7 असेल, रिव्हरफ्रंट असेल, जायकाचा प्रकल्प असेल, आज अनेक शहरांमध्ये नदींवरचा पूल असेल, उड्डाणपुलांची कामं सुरू आहेत, 24/7चं मी म्हणालो तसं ह्या अनेक विषयांचं काम जे आज शहरात सुरू आहे त्याचा एक आढावा या ठिकाणी घेतला. शिवाय आज बघा 2 वर्ष झालं महानगरपालिकेची किंवा स्थानिक स्वराज्याची निवडणूक झाली नाही आणि त्यामुळे स्वाभाविकपणे नागरिक आणि प्रशासन याच्यातला एक समन्वय किंवा लोकप्रतिनिधी जो होता त्या माध्यमातून जो असायचा तो कुठेच नाही गेल्या 2 वर्षात झाला आणि त्यामुळे एक जे आमच्याकडे लोकप्रतिनिधी होते ज्या भागात ते काम करतात अशा आमच्या सगळ्या नगरसेवकांचं नक्की एक म्हणणं होतं की महापालिकेच्या संदर्भात आमच्या भागातल्या नागरिकांच्या समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या कुठेतरी मांडल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून लेखी स्वरूपात सांगितलं आम्ही. त्या लेखी स्वरूपात जे मेजर विषय आहेत आपल्या भागातले, केवळ वॉर्ड म्हणून एखाद्या रस्ता किंवा गल्लीचे नाही, पण एक शहर म्हणून आज जे काही नागरिकांना प्रशासनापर्यंत पोहोचण्यात नक्कीच लोकप्रतिनिधीचा एक महत्त्वाचा भाग जो होता तो नाही आहे. त्यामुळे हा जो काही विषय होता तो आमच्याही अनेक वेगवेगळ्या भागातल्या शहरातल्या नगरसेवक जे होते ज्यांनी काम केलं त्यांच्याकडे अनेक प्रश्न, अनेक समस्या नागरिकांच्या होत्या, त्यासुद्धा प्रशासनाला आज आम्ही या ठिकाणी दिल्यात आणि आम्ही सांगितलं की याच्यामध्ये सातत्यानं आम्ही सुद्धा पाठपुरावा करणार आहोत. याच्यामध्ये आम्हाला कुठल्या कामाला बजेट द्या, कुठल्या कामाला निधी हवा आहे असला काही विषय नव्हता. नागरिकांच्या समस्या, उदाहरणार्थ अतिक्रमणचा विषय असेल, उदाहरणार्थ काही प्रोजेक्टची कामं चालू आहेत त्यातली अर्धवट कामं असतील किंवा ट्रॅफिकचा विषय असेल, अशा अनेक विषयातल्या ज्या काही समस्या आहेत त्याही आम्ही आज त्या ठिकाणी पोचवल्या. एकूण नदीकाठ असेल, नदी सुधार प्रकल्प असेल, याच्यामधले जी काही कामं होती त्याचा आढावा घेतला, त्याचं सविस्तर निवेदन त्यांनी केलं, प्रेझेंटेशन केलं आहे, त्याच्यासुद्धा कॉपीज आहेत, मी आपल्याला सविस्तर त्या दिन आपणही घेत असता. त्यामुळे हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं 24/7च्या या सगळ्या विषयात सिंहगड रस्त्याचं उड्डाणपूल त्याचं कामाचा साधारणतः एकूण आजची वस्तुस्थिती काय आहे, सन सिटी ते कर्वेनगरचा उड्डाणपूल होता त्याच्या संदर्भातल्या कात्रज कोंढवा रस्त्यात आता निधी आपला आला आहे, भूसंपादनाची नेमकी प्रक्रिया काय, 200 कोटी राज्य शासनाकडनं आपल्याला मंजूर झाले, ते आलेत का, त्याची टेंडर प्रक्रिया, जे पावसाळ्यातलं पाण्याचा जो सीमाभिंतीचा विषय होता त्या संदर्भातलं काय आहे, मिसिंग लिंकच्या बाबतीत आज महापालिका काम करते, ते नेमकं मिसिंग लिंक आपण किती ओपन केल्या, ते पुढचं तुमचं नियोजन नेमकं काय आहे, नवले पुलाजवळचं रस्ता रुंदी, अशा अनेक विषय जे शहराच्या वेगवेगळ्या भागातले आहेत पण नागरिकांशी निगडीत आहेत, समस्यांशी निगडीत आहेत, अशा विषयावरती साधारणतः आज आमचं सविस्तर चर्चा झाली. आणि त्यामुळे नदीकाठ सुधारणामध्ये सुद्धा संरक्षण खात्याच्या संदर्भात काही NOCs असतील बाकी तर त्या आणून देण्याचा विषय असेल
NGTनं काही ECच्या NGTच्या काही त्याच्यामध्ये आपल्याला सूचना आहेत, त्याप्रमाणे आपण काही करतोय का? ECची काही परवानगी राहिली आहे, खाजगी जागा, फॉरेस्ट लँड या संदर्भातल्या नेमक्या अडचणी काय आहेत याही आम्ही समजून घेतल्या. आणि या शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की माझं ते काम आहे की हे जे काही प्रकल्प आहेत ते वेगाने पूर्ण व्हावेत आणि त्यासाठी त्यामध्ये असलेले अडथळे मग ते केंद्र सरकारशी संबंधित आहेत, राज्य सरकारशी संबंधित आहेत किंवा स्थानिक पातळीत काही यंत्रणाशी संबंधित आहेत, ते पूर्ण व्हावेत. म्हणून त्यांना हेही सांगितलं की ते ताबडतोब पुढच्या काळामध्ये निश्चित आम्ही पूर्ण करू. जायकाच्या संदर्भात सुद्धा केंद्र सरकारकडनं त्यातले काही जे काही मंजूर निधी आहे त्यातले काही निधी येणं बाकी होता, त्या संदर्भातलंही मी माहिती घेतली. आज त्याच्यामध्ये 85% गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे आपण आणि 15% PMC अशा प्रकारे आपण तो प्रोजेक्ट रन करतोय. आणि त्यामुळे जवळपास 11 STP आणि 53 किलोमीटरची ट्रंक लाईन या साधारणतः आपण या कामाचाही आढावा घेतला. जवळपास 10 STPचं बांधकाम मार्च 25 अखेर पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितलंय. ट्रंक लाईनचं कामही जवळपास चांगल्या प्रकारे आत्ता सुरू आहे. असं एकूण साधारणतः या दोन्ही प्रकल्पाची माहिती आज आम्ही घेतली. समान पाणी पुरवठ्याच्या विषयांमध्ये सुद्धा जवळपास 82 टाक्यांपैकी 57 टाक्या आज पूर्ण झालेल्या आहेत. 11 टाक्या बाकी आहेत, त्याचंही टेंडर लावले. त्या ठिकाणी सुद्धा काही टाक्या शक्य नव्हतं की काही जागेंचे इश्यू होते, लँडचे की भूसंपादनाचे नक्की काही विषय होते, तर त्या संदर्भात काही टाक्यांचे लोकेशनही बदलले गेलेत आणि त्या 11 टाक्यांचं आता टेंडर त्यांनी लावलेलं आहे. 100 पैकी जे काही टर्मिनेशन लाईन होत्या त्या जवळपास लाईन होती ती 100 किलोमीटरपैकी 84 किलोमीटरची आत्ता पूर्ण केली आहे. वितरण नलिका जी आहे त्या 78 किलोमीटरपैकी आत्ता जी काय माहिती त्यांनी दिली त्यात 70 किलोमीटरची पूर्ण झाली आहे. आणि ज्या काही 1200 किलोमीटरच्या आपण मोठ्या व्यासाच्या लाईन टाकणार होत्या त्यात त्यांचं आज असं म्हणणं आहे की त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं की 1000 किलोमीटरची लाईन आज आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. मीटरची संख्यासुद्धा 2,80,000 होती, त्यातली 1,55,000 मीटर्सही त्यांची बसवलेले आहेत. आणि जे काही 181 झोन पाण्याचे केले होते या 24/7चे त्यातले 39 झोन पूर्ण झालेत असं आज प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं. टाक्यांसाठी सुद्धा काही फॉरेनचे, डिफेन्सचे, इतर विभागाचे काही NOCs बाकी आहेत की ज्याच्यामुळे काम थोडंसं लांबतंय किंवा थांबलंय. तर त्यांना मी तेही सांगितलं की ती संदर्भात तुम्ही जे काय पत्र केलं असेल त्याच्या प्रत्येक विषयाच्या कॉपीज मला एक द्या. याचा पाठपुरावा करणं, ते पूर्ण करून घेणं याची जबाबदारी माझी सुद्धा आहे. आणि त्यामुळे 34 गावांचा हे झालं, पण 34 गावांचा सुद्धा DPR आत्ता पूर्ण केला आहे. त्यातल्या 8 झोनपैकी 3 झोन, त्याच्यात 8 झोन केलेत आणि त्या 8 झोनपैकी 3 झोनचं आता टेंडर प्रक्रियासुद्धा सुरू झाली आहे. एकूणच काय तर या शहरातल्या नागरिकांशी संबंधित मग मेट्रो आहे, महापालिका आहे, रेल्वे आहे आणि आमचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था PMPML आहे. या चारही व्यवस्था ज्या आहेत त्या संदर्भात आजची स्थिती काय, भविष्याचा काय विचार केला आहे, केंद्र सरकार म्हणून, राज्य सरकार म्हणून, या शहरातला लोकप्रतिनिधी म्हणून मला त्याच्यामध्ये काय काम करायचं आहे, हा सगळा एकूण आजच्या ह्या मॅरेथॉन बैठका ज्या काही 4 झाल्या त्याच्या मागचा हा हेतू होता. मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने काही विकासाची कामं, प्रकल्प सुरू आहेत. पुढच्या काळामध्ये त्याला अधिक गती देणं, अधिक काम त्याच्यामध्ये होणं यासाठी मला निश्चितपणे याच्यामध्ये सातत्यानं हा सगळा संपर्क आणि त्याच्यातनं काम पुढच्या काळामध्ये नाही. आरोग्याच्या संदर्भात सुद्धा जस्ट मीटिंगमध्ये नाही पण बोलणं झालंय त्याच्या संदर्भात. आरोग्य खात्याची काळजी आत्ताही सहआरोग्य प्रमुख होते 2 त्या बैठकीला नव्हते, तर त्याच बैठकीसाठी ते गेले होते. त्यामुळे त्याच्या संदर्भात हे आढावा घेऊया. PMP मध्ये प्रॉब्लेम असा आहे मी तेच सांगितलं की राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या प्रकल्पांच्या गतीमध्ये जर काही किंवा पूर्ण करण्यामध्ये काही अडथळा असेल किंवा काही या गोष्टींची पूर्तता होणं बाकी असेल त्यासाठी मी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेईन. ठीक आहे, आत्ता हा विषय तुम्ही बोललात, मी 100% त्याची माहिती घेतो. महापालिकेचे प्रोजेक्ट बरेच प्रोजेक्ट आहेत की ते दिले होते. तुम्ही महापालिकेच्या प्रोजेक्ट संदर्भात बैठक घ्यायची. मी आज सूचना दिल्या. सकाळी मी PMPMLला सुद्धा त्या बैठकीत सांगितलं ज्या आपल्या बसेस वेळेत आल्या नाही मग ते कोणी का असे ना, मी सकाळी त्यांना सांगितलं की आपल्या साधारणतः सांगतो की 177 बसेस 350 पैकी
च्या वेळेत आल्याच नाहीत. त्याला वारंवार नोटीस दिली आहे, त्यांना दंड केला आहे. पण मी आता स्पष्टपणे त्यांना सांगितलं की काम या लोकांकडनं खरं तर यांच्यावर कारवाई करा, कामच काढून घ्या आता. कारण शेवटी तुम्हाला जे ॲग्रीमेंट झाले त्या ॲग्रीमेंटमध्ये क्लॉज आहे, त्याच्यामध्ये जे आहेत ते नियम त्याच्याप्रमाणे आता त्यांना ट्रीट करा. मग महापालिकेच्या 24/7च्या योजनेत सुद्धा मी तेच सांगितले की आता दंड वगैरे बास करा, आता या लोकांकडनं कामच काढून घ्या, कारण त्याशिवाय होणार नाही. कारण हे किती दिवस आपण त्याच्यात काम करत राहणार. त्यामुळे इतर कामं करतात. मी ती माहिती घेतली आज की त्या PMPMLच्या ज्या बसेस द्यायच्या त्यांनी दुसरीकडे मात्र काहीतरी SD महामंडळाला याला त्याला ते काम पूर्ण केलं, पण आमच्या बसेस मात्र 117 बसेस ज्या द्यायच्यात त्या मात्र राहिल्यात. तर ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करायच्या सूचना मी त्या ठिकाणी CMDला दिलेल्या आहेत. पण आता PMT मध्ये जे अधिकारी आहेत IS ऑफिसर, नाही एखाद्या विषयात नाही, राज्य सरकार सुद्धा सगळे सकारात्मकच आहेत. आता ती न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये जेव्हा निर्णय होईल तेव्हाच घेतीलच. पण मला असं वाटतं की मी म्हणत नाही काम करणे, काम चांगलं चाललंय. मी म्हणालो की काही प्रकल्पांची कामं खूप चांगली चालली आहेत, काही प्रकल्प वेगाने काम होणं आवश्यक आहे. आणि म्हणून या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी ती जबाबदारी आहे की महापालिका असेल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो असेल, याच्यामध्ये ती कामं वेगाने व्हावीत, अधिक कामं व्हावीत, ती पूर्ण व्हावीत, नवीन काही कामं करायची या संदर्भातल्या आजच्या बैठका. मी म्हटलं काही कामं असं म्हटलं, काही कामं जर चुकीची होत असतील तर त्याच्यावर कारवाई करण्याची सूचनाही मी दिल्यात. ते तुम्ही ऐकलं असेल कदाचित. नाही पण PMT मध्ये जे अधिकारी सारखे बदलत जातात ना, तेव्हा प्रशासनावर वचक राहत नाही, कुणाला ताळमेळ राहत नाही. 6-6 महिन्याला बदल्या होतात त्यांचे अधिकाऱ्यांचे. प्रशासकीय कामाचा त्याचाही विचार करू पुढच्या काळात. लक्ष देऊ. गेल्या जवळपास 3 महिन्यांपासून एक अतिरिक्त नाही, एका आठवड्यात 2 अतिरिक्त नाहीये. हे दोघे नवीन आहेत, 5 रुपयाचे नाहीत, बरेचसे नवीन आहेत. वर काहीतरी राज्य सरकारमध्ये भांडण्यात आले, महापालिकेला कुठेतरी अधिकारी द्यायचे याच्यावरून. काय एवढे नाही, वर काय चाललंय मला माहित नाही, पण लवकरात लवकर आपल्याला अधिकारी मिळावा यासाठी मी प्रयत्न करेन. मेट्रोचा पण आढावा घेतला. आता तुमच्या नागरी उड्डाण मंत्री एअरपोर्टला मेट्रोची कनेक्टिव्हिटी जोडण्यासंदर्भात काही शक्य आहे का? कारण आता तुम्ही सातत्याने अपडाऊन करता, तुम्हाला इथे लक्षात येत असेल. मी त्याही आता डायरेक्ट कोथरूडला नाही होणार, पण मी हां, तर मी मागाशी म्हणालो तसं की थेट जे काय आहे ते एअरपोर्ट असेल किंवा तिथून आपल्याला शटल सेवा असेल, ह्या आत्ता तर शटल सेवा तर आत्ता आपण PMPLच्या माध्यमातून दिल्या, त्या वाढवायला सांगितल्या, फ्रिक्वेन्सी वाढवायला सांगितली. मी आज त्या बैठकीत ऑन रेकॉर्ड तुम्हाला सांगतो, मी तेही सांगितले. पुढच्या काळात 100% जसं एक्सटेन्शन इकडे झाले तसं विमानतळालाही जोडण्याचं निश्चितपणे काम करणार आहे आपण. आता विमानतळाचा विषय निघाला म्हणून सांगतो की ती माहिती आपल्याला देतो की मागच्या काही दिवसापूर्वी आपण पुण्याचं नवीन जे काही टर्मिनल आहे जे झालेलं ते चालू व्हावं म्हणून काही त्याच्यातल्या अडचणी होत्या, त्यात काही विषय राहिले होते, ते सगळे पूर्ण झालेत. आपल्याला CISFचं मॅनपॉवर जी हवी होती ती आपल्याला आता टप्प्याटप्प्याने यायला सुरुवात झाली. मान्य अमित भाई यांनी त्याला लगेच मान्यता दिली. त्यानंतर तिथे आपल्याला इमिग्रेशनचं शिफ्टिंगचं काम होतं, ते काम आता शिफ्टिंगचं काम पूर्ण होतंय, ते आता होईल. त्याच्यामध्ये त्या नवीन टर्मिनल सुरू होण्यासाठी छोटे छोटे काही विषय होते, ते सगळे पूर्ण झालेत. आणि येत्या 14 तारखेला पुण्याच्या नवीन टर्मिनलचं आपल्याला उद्घाटन होतंय, ते प्रत्यक्षात सुरू होतंय. आपण कोणाला द्यायचं, मला जायचं असेल तर मी घेईल आणि नाहीतर आपण द्यायला जाऊ. नाही, पावसाच्या विषयात मी सातत्यानंच नेहमीच मान्य आयुक्तांच्या संपर्कात आहेच आहे. म्हणजे सकाळी सुद्धा मी जेव्हा सांगितलं तेव्हा हे सांगितलं की मुंबईत झालंय, मुंबईतलं जनजीवन विस्कळीत झाले आणि अलीकडच्या काळात हे घडायलाच लागले की कमी वेळेत जास्त पाऊस होतो आणि त्यामुळे सतर्क राहिलं पाहिजे. सगळ्या यंत्रणा सक्षम आहेत, त्या अलर्ट राहिल्या पाहिजेत. आणि याच्यासाठी म्हणून सुद्धा जे काही कामाचं जे काही नियोजन करायचं होतं त्याचंही टेंडर महापालिकेच्या या सगळ्या यंत्रणेतनं लागले. त्याला सुद्धा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातनं जे काही पैसे यायचे होते त्यासाठी सुद्धा मी तिथं भेटून आलोय, पत्र दिलंय. ते सुद्धा पैसे आपले 157 कोटी रुपये आपल्याला लवकर मिळतील. हिंजवडी ते वारजे नाही, चांदणी चौक ते हिंजवडी नाही, कात्रजपर्यंत आहे, तिकडचं आहे ना.
तुम्हाला सांगतो तिकडनं नाही तिकडनं आहे ना, तिकडचा एक मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे, उत्तम नगर शिवनेपासून त्या कात्रज पासून हडपसर. नाही ऐका ना, सिंहगड रोडनी आहे. रिंग मेट्रोचा विषय आहे तो. हो, तो एक प्रस्ताव आहे ना पुढच्या काळात, तो डायरेक्ट त्या अगदी सगळा हा भाग कव्हर करून हडपसरपर्यंत जाईल. ठीक आहे ना, तो भविष्यात अजून वाढवायचंच आहे आपल्याला. आता पहिल्या बैठकीत काय काय घेणार विजय किती घेणार आता बैठकीत सगळंच एका स्टेप मध्ये होतं सगळंच एकदम. पाशा एकूणच सगळ्या कामांच्या विषयात चर्चा झाली. महाराष्ट्र के कई जिलों में मानसून को लेकर बारिश का अलर्ट है. विमान जो सेवाएं हैं उस पर किस तरह का असर पड़ रहा है और क्या सिचुएशन है इस वक्त एयरपोर्ट्स पे जो अलग अलग जगहों पे नहीं, मुंबई हो पुणे हो, मुझे जो कुछ इंफॉर्मेशन है उसके तहत कुछ भी सब अच्छी तरह से चल रहा है, उसमें कुछ डिस्टर्बेंस अभी तक नहीं है, लेकिन सब सिस्टम जो है, जो यंत्रणा है, उनको अलर्ट तो कर दिया है. कुछ हो जाए तो उसके लिए हमारी सिस्टम रेडी है. सरकार क्षेत्र के बारे में आप आप नको महाराष्ट्र का सहकार ये तो पूरे देश में परिचित है. आज महाराष्ट्र की जो जनसंख्या है उसकी आधी जनसंख्या सहकार से जुड़ी हुई है, सहकारिता से जुड़ी हुई है. तो अभी चार्ज लिया है, आगे काम भी करना है. मैं भी एक किसान का बेटा हूँ, सहकारिता से जुड़ा हूँ, तो मुझे लगता है मुझे काम दिया है वो काम करना है. सगळे प्रोजेक्ट आज तुम्ही आढावा अगदी बरोबर आहे. त्या मंत्री असल्यामुळे पुण्याला काय मिळणार नाही आता मंत्री आले माझं म्हणणं आहे की शेवटी आमदार असते या मीटिंगला तर बरं नसतं वाटतं. नाही अधिवेशन चालू आहे आणि सगळ्यांशी आमची चर्चा झालेली आहे, त्यामुळे त्याची चिंता आपण करू नये. महापालिकेच्या संदर्भात आमचे जे काही महापालिकेत काम केलेले पदाधिकारी, आमचे शहराध्यक्ष आले, संघटनेचे प्रमुख आहेत, जे सभागृह नेते होते, जे स्थायी समितीचे अध्यक्ष होते, ज्यांनी महापालिकेत काम केलं, ज्यांना या प्रोजेक्टचा माहिती आहे, ज्यांचा अभ्यास आहे, अशी सगळी माणसं, सगळे आमचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक जे होते ते सगळे आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हे शहर म्हणून जे प्रकल्प चालू आहेत, या शहराचा खासदार म्हणून मला असं वाटतं की मला त्याचा आढावा घेणं खूप आवश्यक होतं. हा त्यातला भाग आहे. याच्यात तुम्ही त्या बारकी भानगडीत जाऊ नका. बंड गार्डन परिसरामध्ये 140 कुटुंबे असलेले एक लोकवस्ती आहे. त्या ठिकाणी पुण्यातल्या तहसीलदार कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात झाली की अतिक्रमणाची कारवाई करण्यात येईल. मी माहिती घेतो ना, मला आता तुम्ही सांगताय म्हणून हा विषय मला आत्ता समजलाय. पीएमपीचा तोटा ती सुद्धा चर्चा झाली, पण एक लक्षात घेऊ आपण की शेवटी तुम्ही देशातल्या कुठल्याही मोठ्या शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पहा, ही कधीच नफ्यात नाही, कधीच नाही. एकही उदाहरण मला सांगा देशातलं. पण ती सर्वसामान्य माणसासाठीची गरज आहे, ती आपल्याला सेवा दिलीच पाहिजे, ह्या भावनेतनं आपण ते चालवतो. ती शेवटी जरी कंपनी नाव असलं तरी सुद्धा ती काही फायद्या तोट्यासाठी चालवत नाही. आपण सर्वसामान्य माणसाला एक ही वाहतूक व्यवस्था देण्याचं काम आपण करतो, म्हणून त्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपल्याला करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.